विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. BMC कार्यकारी सहाय्यक याकरिता जर आपण जी टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील टेस्ट क्रमांक 19 आहे. यामध्ये आपण भारतीय राज्यव्यवस्था प्रश्न बघणार आहोत. यादीच्या सर्व टेस्ट जर आपल्याला बघायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये BMC लिपिक परीक्षा प्लेलिस्ट तयार केली, त्यामध्ये जाऊन आपण यादीच्या सर्व टेस्ट विद्यार्थी मित्रांनो बघू शकता. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते? ऑप्शन आहेत अर्थमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती की लोकसभा अध्यक्ष. प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती. त्यानंतर पुढील क्वेश्चन, भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटना दुरुस्तींमुळे झाले आहे? ऑप्शन आहेत 73-74वी घटना दुरुस्ती, 42-43वी घटना दुरुस्ती, 45-46वी घटना दुरुस्ती की 75-76वी घटना दुरुस्ती. ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता. तर भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण हे 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीमुळे झाले आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, OBC चळवळ कशामुळे प्रभावित झाली? ऑप्शन आहेत मंडल आयोगामुळे, महाजन आयोगामुळे, सरकारी आयोगामुळे की फजल अली आयोगामुळे. तर ही जी OBC चळवळ आहे ती मंडल आयोगामुळे प्रभावित झाली. पुढील क्वेश्चन, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो? ऑप्शन आहेत मुख्यमंत्री, राज्यपाल, स्पीकर की उपमुख्यमंत्री. तर याचं राईट आन्सर आहे स्पीकर जे असतात विधानसभेचे त्यांना अधिकार असतो. जर समान मते पडले तर निर्णायक मत ते देऊ शकतात. पुढील क्वेश्चन आहे, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? अगदी सोपा प्रश्न आहे. 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष की 6 वर्ष. तर विधान परिषदेचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो, तर लोकसभाचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन आहेत मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य विधानसभा की राष्ट्रपती. तर याचं राईट आन्सर आहे राज्य विधानसभा. पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून द्या. पुढील क्वेश्चन आहे, भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष कोण असतो? ऑप्शन आहेत राष्ट्रपती, लोकसभा सभापती, पंतप्रधान की वित्तमंत्री. तर भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष हा ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान असतात. पुढील क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? ऑप्शन आहेत 52, 53, 54 की 51. उत्तर येत असेल तर खाली कमेंट करू शकतात. तर महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी 54 विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत. पुढील क्वेश्चन, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? अगदी सोपा प्रश्न आहे. पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती की मुख्य न्यायाधीश. तर याचा राईट आन्सर आहे राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. पुढील क्वेश्चन, संसदेच्या 2 अधिवेशनांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा कमी असला पाहिजे? ऑप्शन आहे 2, 3, 4 की 6. तर संसदेच्या 2 अधिवेशनांमधील अंतर 6 महिन्यांपेक्षा कमी असले पाहिजे. पुढील क्वेश्चन आहे, जेव्हा डॅश अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते. ऑप्शन आहे सामान्य लोकांत, राज्यसभेत, लोकसभेत की संसदेत. तर लक्षात घ्या, जेव्हा लोकसभेत अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, BMC कार्यकारी सहाय्यक लिपिक याकरिता जर आपल्याला कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल तर ते आपण घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला 18,200 प्लस प्रश्न भेटतील फक्त 499 रुपयामध्ये. यामध्ये सामान्य ज्ञान, सराव प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड आणि BMC व महानगरपालिका विशेष प्रश्न कव्हर केले आहेत. परचेस करण्याकरिता आपण 93-56-25-60-34 यावर व्हॉट्सअप करू शकता. तर सामान्य ज्ञानमध्ये 4,700 प्लस प्रश्न भेटणार आहेत. प्राईज आहे 199. यामध्ये तुम्हाला प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले, रिव्हिजन करायला सोपं जाईल. त्याच पद्धतीने 100 टेस्ट, 10 फुल लेंथ टेस्ट तसेच TCS IBPS मागील परीक्षेत विचारलेले प्रश्न यामध्ये तुम्हाला भेटतील 110 सराव प्रश्नपत्रिका. याची जी प्राईज आहे ती आहे 200 रुपये. या ठिकाणी ॲन्सर की खाली देण्यात आली आहे. त्यासोबत चालू घडामोडी देखील घेऊ शकता, डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. त्यानंतर मराठी व्याकरणाचे क्वेश्चन बँक आहेत, चॅप्टर वाईज क्वेश्चन प्लस नोट्स तुम्हाला भेटतील. यामध्ये 1800 प्लस प्रश्न आहेत, प्राईज आहे 199. इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे ज्यामध्ये 1100 प्लस प्रश्न भेटतील, प्राईज आहे 199. ॲप्टिट्यूडची क्वेश्चन बँक आहे ज्यामध्ये 1300 प्लस प्रश्न 199 रुपयामध्ये भेटतील. आपण जर इंडिव्हिज्युअल जर मटेरियल घेतलं तर 1200 रुपये होतात, परंतु ऑफरमध्ये फक्त तुम्हाला 499 रुपयामध्ये मटेरियल देण्यात येत आहेत.
आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.